एका घराला आग लागली होती. घराबाहेर एक मुलगी उभी होती, जिला लोकांनी पकडून ठेवले होते. मुलगी पुन्हा पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न करत होती आणि रडता रडता म्हणत होती, आई, बाबा. तेवढ्यात सावीचे डोळे उघडले. तिला फक्त एक स्वप्न पडले होते. तिचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. सावीने रूमची लाईट चालू केली आणि समोरच्या भिंतीवरचा फोटो बघितला. सावीचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली, आई, प्लीज परत ये. तुझ्या मुलीला तुझी गरज आहे. थोडा वेळ रडल्यानंतर सावी स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि वॉशरूममध्ये जाते. वॉशरूमच्या आत सावी स्वतःला आरशात पाहते. वय 25 वर्षे, गोरा रंग, मोठे काळे डोळे, गुलाबी ओठ, या सगळ्यांसह सौंदर्याचे उदाहरण आहे सावी. पण या सौंदर्याने सावीचे सर्व काही हिरावून घेतले. गेल्या वर्षभरापासून तिचे जीवन नरकमय झाले होते. सावी फ्रेश होऊन तयार झाली. नाश्ता करत असताना तिचा फोन वाजला. फोन सावीचा छोटा भाऊ म्हणजे अभि ह्याचा होता. सावीने आपल्या भावाला राघव पाटीलपासून वाचवण्यासाठी पुण्याला शिकवण्यासाठी पाठवले होते. सावी फोन उचलते. फोनच्या पलीकडून अभिचा आवाज येतो, दीदी, तुला माझी आठवण येत नाही का? सावी अभिला म्हणते, मला तुझी आठवण येते अभि. अभि सावीला म्हणतो, खोटं बोलू नकोस दीदी. जर तुला माझी आठवण येत असती तर तू माझ्याशी रोज बोलली असती. पण गेल्या आठवड्याभरात तू मला फोन केला नाहीस. सावी अभिला म्हणते, मला माफ कर छोट्या. तुला माहीत आहे येथे सगळं कसं आहे. अभि सावीला म्हणतो, दीदी, काळजी करू नकोस. मला पूर्ण विश्वास आहे तुझ्या आयुष्यात एक हिरो येणार आहे. तो तुला त्या राघवपासून लांब घेऊन जाईल. सावी अभिला म्हणते, हे फक्त कथांमध्येच घडते. वास्तविक जीवनात आपल्याला स्वतःच्या लढाया स्वतःच लढायच्या लागतात. सावी काही वेळ अभिशी बोलते. त्यानंतर नाश्ता उरकून ऑफिसला ती निघते. संध्याकाळी सावी ऑफिसमधून घरी येत असताना तिच्यासमोर एक कार थांबली आणि काही लोक गाड्यातून बाहेर आले. या सर्वांनी काळे कपडे घातले होते. सावीला काही विचार करण्याआधीच एक माणूस तिच्याजवळ येतो आणि सावीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करतो. तेवढ्यात दुसरी कार तिथे थांबते आणि त्यातून एक देखणा मुलगा बाहेर येतो. त्या मुलाने काळ्या रंगाचा ऑफिस सूट घातला होता आणि त्याच्या डोळ्यावर कडक चष्मा होता. मुलगा त्या सर्वांजवळ येतो आणि सावीला आपल्या मिठीत उचलतो. तो मुलगा सावीला घेऊन गाडीच्या दिशेने येतो आणि सावीला बॅक सीटवर झोपवतो आणि स्वतः येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसतो. ड्रायव्हिंग सीटजवळ राघव बसला होता. राघव अचलला म्हणतो, मी उद्या दुबईला जाणार आहे. मी तिथून येईपर्यंत तू सावीला तुझ्याकडे ठेवशील? अचल राघवला म्हणतो. अचलने होकारार्थी मान हलवली. अचल उर्फ अर्जुन देशमुख, वय 26 वर्ष, आकर्षक व्यक्तिमत्व, 6 फूट उंच, स्नायूचे शरीर, पातळ ओठ, परिपूर्ण आकाराची दाढी आणि कोणाचेही मन मोहून टाकणारे खोल डोळे. काही वेळाने अचल राघवला भेटतो. अचल सावीला त्याच्या घरी घेऊन जातो. राघव घरात आल्यावर त्याला अतिन हॉलमध्ये बसलेला दिसला. अचलच्या येण्याआधी अतिन हा राघवसाठी सगळ्यात खास होता, पण अचल आल्यानंतर तो राघवसाठी तितका खास राहिला नाही. त्यामुळे अतिनला अचल आवडत नसे. त्याला नेहमी वाटायचे की तो जसा दिसतो तसा अचल नाही. त्याने राघवला बरेचदा सांगितले, पण राघवचा त्याच्यावर विश्वास नव्हता. अतिन राघवला म्हणतो, बॉस, तू एकटा आला आहेस. सावीला किडनॅप करायला सांगितले होते ना? राघव अतिनला म्हणतो, सावीचे अपहरण झाले आहे आणि आम्ही दुबईतून परत येईपर्यंत सावी अचलसोबतच राहणार आहे. अतिन बॉसला म्हणतो, बॉस, अचलवर एवढा विश्वास कसा ठेवताय? त्याला येऊन 1 महिनाच झाला आहे. राघव अतिनला म्हणतो,
आधी तो राघव अतुलकडे रागाने पाहतो आणि मग म्हणतो, तू पुन्हा सुरू केलं का? मला समजत नाही, तुला अचलचा काय प्रॉब्लेम आहे? मला अचलवर पूर्ण विश्वास आहे आणि सावी त्याच्यासोबतच राहील, हे फायनल आहे. असे म्हणत राघव त्याच्या खोलीकडे निघून जातो. अचल सावीसोबत फार्म हाऊसवर येतो. अचल सावीला आपल्या घरी आणतो आणि एका खोलीत सावीला तिथेच बेडवर झोपवतो. अचल खोलीतून बाहेर येताना अचल एका महिला नोकराला बोलावतो आणि तिला सावीची काळजी घेण्यासाठी सांगतो आणि तो स्वतः त्याच्या खोलीमध्ये जातो. मध्यरात्री सावीला शुद्धी येते. तिच्या मानेत वेदना होत होत्या. सावीने आजूबाजूला पाहिल्यावर राघवने तिचे पुन्हा अपहरण केल्याचे तिला समजायला वेळ लागत नाही. सावी गेल्या 1 वर्षापासून राघवपासून लपून बसली होती, पण आता काय करायचे तिने ठरवले होते. सावी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अचल हॉलमध्ये येतो तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. सावी जेवणाच्या टेबलावर आरामात नाश्ता करत बसली होती. तिच्याकडे पाहून त्याचे अपहरण झाले असेल असे वाटले नाही. कोणाचा तरी येण्याचा आवाज ऐकून सावी डोकं वर करून पुढे पाहते. अचलला पाहून सावीचे तोंड उघडे पडले. अचल नुकताच जिममधून आला होता, त्यामुळे त्याचा टी शर्ट घामाने भिजला होता. अचल खूपच आकर्षक दिसत होता. सावी फक्त अचलकडे बघत होती. त्याच्याकडे असे बघितल्यामुळे अचल नाराज होतो आणि म्हणतो, तुझे बघून झाले का? अचलच्या बोलण्यामुळे सावी शुद्धीवर येते आणि डोके खाली ठेवून नाश्ता करायला लागते. सावी मनात म्हणते, हा तर खूप देखणा आहे. पण मग ती आपले विचार झटकून टाकते आणि म्हणते, नको सावी, मग तुझ्या मित्राचे काय होईल? सावी अचलकडे पाहते आणि म्हणते, तो वेडा राघव कुठे आहे ज्याच्या सांगण्यावरून तू मला इथे आणलेस? अचल, तो काही दिवसांसाठी दुबईला गेला आहे. तो परत येईपर्यंत तू इथेच राहशील आणि चुकूनही इथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. असे बोलून अचल तिथून निघून जातो. दिवसभरात सावी संपूर्ण घर तपासते जेणेकरून ती त्यातून सुटू शकेल. पण घराभोवती कडक सुरक्षा होती आणि हे घर शहरापासून दूर जंगलाजवळ होते. सावीला इथून निघणे अवघड होते. संध्याकाळी अचल घरी आल्यावर समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित होऊन म्हणतो, हे सर्व काय चालले आहे इथे?